साहेब मूळ जो आहे की आघाडी धर्म, आघाडी धर्मात बिघाडी कुणी केली? आघाडी धर्मात बिघाडी सुरुवातीला झाली ही संजय राऊतांकडून झाली. जर सांगलीची जागा तुम्हाला सुटलीच नव्हती, हे नंतर सुटली हा वेगळा विषय आहे, पण जर जागा तुम्हाला सुटलीच नव्हती तर तुम्ही इथं येऊन सांगलीचा उमेदवार जाहीर करणार. तुम्ही येऊन म्हणणं ही शिवसेनेची जागा आहे. स्वतः उद्धवजी सांगलीत येऊन म्हणणं आघाडी धर्म न पाळता उमेदवार परस्पर उद्धवजींच्या मार्फत जाहीर करणं, हा तुम्ही आघाडी धर्म ओढला नाही का? एवढं तुम्ही जर आघाडी धर्म ओढत असाल तर स्वाभाविक आहे अशा एका मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खूप पुढे गेले होते आणि तो राग आमच्या मनात आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियाचं कॉन्ट्रीब्युशन जे आम्ही योगदान दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाने आमच्यावर कारवाई करू नये आणि करेल असं वाटत नाही. काय वातावरण दिसतंय जिल्ह्यात मतदारसंघात आणि कितपत तुम्हाला पाठिंबा मिळतो? साहेब जोरात वातावरण दिसते. वातावरण खूप ॲग्रेसिव्ह आहे. वारं सुरुवातीला होतं ते वारं आता वादळ झालेलं आहे. गावोगावी सगळीकडे एक जोरदार लोक आंदोलन तयार झालेलं आहे. कार्यकर्त्यांमधनं आधी पाठिंबा होता तो आता सामान्य माणसांपर्यंत गेलेला आहे. ही निवडणूक खूप एकतर्फी होणार आहे. तुम्हाला पाहायला मिळेल, कदाचित मी ओव्हर कॉन्फिडंट दिसेन तुम्हाला, पण मी तुम्हाला सांगतो शेवटचे 2 दिवस महत्त्वाचे आहेत. आम्ही लोकांपर्यंत आमचं चिन्ह पोहोचवणं हा एवढाच मुद्दा राहिलेला आहे. तुम्ही जर कार्यकर्त्यांना विचारलं, मतदाराला विचारलं मतदान कुणाला करणार, तर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विशाल पाटील हे नाव घरोघरी पोचलेलं आहे. चिन्ह कन्व्हर्जन त्या मतात एवढा विषय राहिलेला आहे, ते फक्त मताधिक्य ठरेल. पण निवडणूक ही उठलेली आहे, चांगला जम बसलेला आहे. ह्या निवडणुकीत यश आम्हाला 100% मिळणार हे मला खात्री आहे. तुमच्या एका निवडणुकीत तुमच्या एक भाषणामध्ये ही निवडणूक जनतेने डोक्यात आणि डोक्यावर घेतलेली आहे असं नेमकं हो, घेतलेली आहे ना, तरी मनावरही घेतलेली आहे. निवडणूकचा जो प्रचाराचा जो प्रकार असतो, जे धावपळ असते, ती सगळी जनतेने हातात घेतलेली आहे. त्यांनी प्रभावीपणे ही प्रचार यंत्रणा राबवलेली आहे. त्यांनी मनात ठरवलेलं आहे की आता आपल्याला कुणी काही सांगितलं तर बदल करायचं नाही, आपण विशाल पाटलाला ह्यावेळी निवडून द्यायचं. कारण ते माझ्याकडे बघत नाही, ते एक बदल पाहिजे लोकांना बदल पाहिजे आणि तो बदलाचा जो चेहरा आहे ते मला समजतं. दादा, शेवटचा प्रश्न. उद्धव ठाकरेंच्या समोर विश्वजितनं आपली नाराजी व्यक्त केली होती आणि त्यावेळी त्यांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं होतं की मी जिल्ह्याचा वाघ आहे, सांगलीचा वाघ आहे. आणि साहेब, डॉक्टर विश्वजित कदम हे आमचे नेते आहेत आणि राहणार. डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे, महाराष्ट्राचं भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका आमचा सामान्य कार्यकर्ता सहन करणार नाही. हे संजय राऊत साहेब त्यांच्यावर का बोलतात, कसे बोलतात ते कळत नाही. आणि विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्याचे वाघ आहेतच, त्यात काही शंका नाही, पण उद्या राज्याचे वाघ होताना तुम्हाला दिसतील. एक प्रभावी नेतृत्व आहे. जाणून बुजून जे काय झाले ते ह्या नेतृत्वाला पुढे येता येऊ नये, त्याला अडचणीत आणण्यासाठी हे सगळं झालेलं आहे. हे बघा, धर्म ते पाळणार, आघाडी धर्म हे निश्चित आहे. मात्र लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. संजय राऊत असं म्हणाले की